आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे एक पत्र शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये शैक्षणिक कामकाजाचे नियोजन आणि शैक्षणिक कामकाजाच्या कॅलेंडरच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर केवळ अध्यापन करणे एवढेच काम नसते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, विविध उपक्रम, मूल्यमापन, शैक्षणिक नियोजन, शिक्षकांचे कामकाज आणि संपूर्ण शाळेची कार्यपद्धती याचे योग्य नियोजन असणे अत्यंत आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर हे शैक्षणिक कामकाजाचे कॅलेंडर महत्त्वाचे ठरणार आहे. या पत्रामध्ये दैनंदिन कामकाजातील विविध घटक आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील विविध प्रकारच्या शाळांमध्ये या कॅलेंडरची प्रभावी अंमलबजावणी कशी करायची याबाबत स्पष्ट दिशा देण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्र फक्त मुख्याध्यापक किंवा अधिकाऱ्यांसाठीच नाही, तर शाळेतील शैक्षणिक कामकाज संबंधित प्रत्येकासाठीच अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नियोजनाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकास हा आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर भर हा देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. त्यामुळे हे संपूर्ण पत्र आपण व्यवस्थित जाणून घ्यावं अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आणि या सर्व अनुषंगाने एक शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून किंवा एक पालक म्हणून आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा. शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आहे, जे शिक्षण विभागातील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे शैक्षणिक कामकाज नियोजन 2026-27ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत. आणि या अनुषंगाने महत्त्वाचे असे 3 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण हे पत्र जाणून घेऊया. उपरोक्त विषयांकित प्रकरणे कळविण्यात येते की कोणतेही शैक्षणिक अथवा प्रशासकीय काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी त्याचे पूर्वनियोजन असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि शाळा पातळीवर विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांचे योग्य प्रकारे वर्गीकरण आणि महिनानिहाय नियोजन करून शैक्षणिक वर्ष 2026-27साठी शैक्षणिक कामकाज नियोजन अंतिम करण्यात आले आहे. सदर शैक्षणिक कामकाज नियोजन कॅलेंडर 2026-27ची प्रत प्रिंट स्वरूपात सर्व शाळा, समूह साधन केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय कार्यालय यांना पुरविण्यात येणार आहे. सदर कॅलेंडर हे केवळ शाळा, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांसाठी मर्यादित नसून ते राज्यस्तरापासून ते थेट विभाग, जिल्हा, तालुका, बीट, केंद्र आणि शाळा पातळीवरील सर्व शिक्षक व अधिकारी यांना मार्गदर्शक ठरणार आहे. या ठिकाणी आपण उद्दिष्ट जी आहेत ती जाणून घेऊया. दैनंदिन कामकाजात व विविध उपक्रम अंमलबजावणी यामध्ये सुसूत्रता आणणे, नियोजन, वेळेची बचत व अचूकता. त्यानंतर आहे क्षेत्रीय समन्वय. पुढचा भाग येतो तो स्वरूपाचा. शैक्षणिक कामकाजाचं नियोजन याची विभागणी 3 टप्प्यात केली आहे. दैनंदिन करावयाची कामे, दरमहा करावयाची कामे आणि महिनानिहाय, आठवडानिहाय करावयाची कामे, उपक्रम.
अंमलबजावणी आणि वापर या अनुषंगाने काय म्हटलं ते जाणून घेऊया. राज्यातील विविध प्रकारच्या शाळा, प्राथमिक, माध्यमिक इत्यादी शाळा प्रकार व शाळा व्यवस्थापन, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळा अशा शाळांपैकी सर्व शाळांनी आपल्याशी संबंधित उपक्रमांचे आवश्यक नियोजन करावे व त्यानुसार अंमलबजावणी करावी. केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तर अशा विविध स्तरावरील संबंधित कार्यालये व अधिकारी यांनी आपल्याशी संबंधित उपक्रमावर विहित नियोजनानुसार आवश्यक पत्रव्यवहार, निधी वितरण, सूचना, मार्गदर्शन, आढावा इत्यादी कार्यवाही करावी. साध्य या अनुषंगाने जाणून घेऊया. विद्यार्थी गुणवत्ता विकास, विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी वेळेत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात व गुणवत्तेत निश्चित सुधारणा साध्य होईल. प्रभावी पर्यवेक्षण, पर्यवेक्षीय यंत्रणेला शाळा भेटीदरम्यान नेमका कोणत्या घटकांचा किंवा उपक्रमाचा आढावा घ्यायचा आहे याचे स्पष्ट उद्दिष्ट मिळाल्याने प्रशासकीय नियंत्रण अधिक मजबूत होईल. 100% अंमलबजावणी, सर्व शैक्षणिक आणि शासकीय नियोजनाची उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण होऊन कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी उपक्रमांपासून वंचित राहणार नाही. तरी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी व शाळांनी उपरोक्त नमूद बाबींच्या अनुषंगाने शैक्षणिक कामकाज नियोजन मधील नमूद उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे माननीय आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2026 शैक्षणिक कामकाज नियोजन या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. राज्यातील शाळांसाठी हे पत्र मार्गदर्शक ठरणार आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.